कशासाठी जमले असतील बरे एवढे लोक? काळजी करू नका, सगळं सांगतो मित्रांनो. तर नेहमीप्रमाणेच आपण गेलतो आपला व्हिडिओ करण्यासाठी, पण तिथली होती यात्रा. यात्रेमध्ये परंपरेचा हा एक भाग, करमणूक म्हणून थोडासा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर आपल्या चॅनलचं ते टॉपिक नसल्यामुळं आपण वळालो ते थेट आपल्या मुद्द्याकडं. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा जाणार आहोत एका नवीन, दुर्मिळ आणि निसर्गरम्य ठिकाणी, जे सह्याद्रीलाही मागं टाकेल असं हे ठिकाण आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल कुठं आहे हे ठिकाण, तर नक्कीच सांगतो मित्रांनो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. 2 गाड्या घेतल्या आणि सरळ निघालो ते थेट रामेश्वर सावताड्याच्या दिशेने. आता तुम्ही म्हणत असाल कुठं आहे हा रामेश्वर सावताडा, तर नक्की सांगतो मित्रांनो. रामेश्वर सावताडा हा बीड जिल्हा आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्याच्या बांधावरती आहे. तिथं पोहोचल्याच्या नंतर समोर पाहिलं तर हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर आमची टीम काय पुढं हालनशी झाली. आता टीम नाही आल्याच्या नंतर मला एकल्याला काही जाता येणार, त्यामुळे त्यांना सोडून पण जाता येणार. मग मी पण तिथं थांबलो थोडा वेळ एन्जॉय केल्याच्या नंतर आम्ही पुढं जायचं ठरवलं. आता पुढं निघाल्याच्या नंतर रस्ता खूपच जाम होता. रस्त्यामध्ये खूप वाहनं लागली होती आणि पाऊस पण पडलेला होता. अरुंद रस्ता असल्यामुळं खूपच ट्रॅफिक जाम झालं होतं. आता ट्रॅफिक जाम झाला असल्यामुळं आम्हाला पुढं काही जाता येणार. तिथंच थोडा वेळ आमचा म्हणजे अर्धा तास तरी तिथं आमचा नक्कीच गेला असेल. चला म्हणलं तसंच रस्ता काढीत पुढं जाऊ. पुढं गेल्याच्या नंतर समोर पाहिलं एका भैयाची बुलेट एका क्रुझर गाडी खाली जाता जाता राहिली. म्हणलं चला त्याला थोडीशी मदत करायला पुढं जाणार, तोच भैयाची गाडी निघालेली होती. जाऊ दे म्हणलं, काय करायचं आपल्याला, चालत राहू आपलं. पुढं बघितलं, बापरे खूपच गर्दी होती. आता म्हणलं माघारी जायला लागतं, एवढ्या गर्दीत ट्रॅफिक जाम झालं, पुढं काही जाता येत नाही एवढं. पण मनात निश्चय केलेला होता समोर जायचंच आणि तिथलं दृश्य दाखवायचंच. आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका बरं का, खतरनाक दाखवणार आहे पुढं. आणि आता हे काय व नवीनच लयच मोठं बॅनर लावलंय बा. महाराष्ट्रात लुंगीवाला माणूस कोण असेल बरं सांगा, जमलं तर कमेंट मध्ये. चला आपण आलोय आता आपल्या मेन ठिकाणाच्या जवळ. रस्त्याच्या कडेला बच्चे कंपनी खात होती आईस्क्रीम. अरे यांना बघितलं लहानपणाची आठवण आली. वाटलं एक कुल्फी आपण पण घेऊन खात बसावी, पण ते आता जमत नाही, आहे का नाही. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. रस्त्याच्या कडेला चालताना नीलपंखत नाही, पण त्याचं बॅनर मात्र आम्हाला दिसलं. चालून थकलं, एका उंचीवर जाऊन पोहोचलो. तिथं गेल्यावर मात्र टकमक टोकाचीच आठवण आली बाबा. खूपच उंच होतं ते पण. तिथून नजारा पण खूपच भारी दिसत होता. बघा बरं का, शेवटी तिथून खाली बघितलं, खूपच भारी नजारा वाटत होता. डोळ्याचं पारणच फिटलं. गेल्याबरोबर इतकं असं काही भयानक बघायला भेटन आणि इतकं निसर्गरम्य वातावरण बघायला भेटन असं कधी वाटलं नव्हतं. चला तर आपण खाली पण जाणार आहोत. सगळा व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. हा आहे सगळ्यात मोठा धबधबा. यावर्षी 3ऱ्या श्रावण सोमवारी पाऊस नसल्यामुळे, पाऊस कमी असल्यामुळे या धबधब्याला म्हणावं तेवढं पाणी काही नव्हतं. आता इथं जाण्यासाठी कोणाला अलाउड नाही. तिथं सिक्युरिटी उभा होती, पण आपण गेलो तेवढ्याच सिक्युरिटीने वरून आवाज दिला, हे बाहेर निघ. हेच ते आपले पोलीस मित्र ज्यांनी मला आवाज दिला. त्यांना वाटलं पुढं खोल दरी आहे, हा जर सरळ गेला तर. चला तर आपण आता जे वरून मंदिर बघितलं त्याकडे आपण जाणार आहोत. इथं जरा खूपच खोल दरी आहे आणि ऑक्सिजन लेवल पण जरा कमी होते, त्यामुळे दम पण लागू शकतो. पण आपल्याला जायचंच आहे मित्रांनो खाली. चला तर मग या भावांबरोबर आपण पण खाली जाणार आहोत. खाली खूप जबरदस्त बघण्यासाठी आहे. दिसत आहे तुम्हाला साईडने ही हिरवळ, आणि पावसामुळे ही हिरवळ दाटलेली आहे. आपण खाली जवळपास मंदिरापाशी येऊन पोहोचलेलो आहेत. आणि या ठिकाणी येणारे भाविक हे खूप श्रद्धेने या ठिकाणी आलेले असतात. आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये आज 3रा सोमवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे. आणि या गर्दीमध्ये सुद्धा आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत. जर योग आला, जर भेटलं दर्शन, तर आपण नक्की दर्शन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन सुद्धा घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो, सिक्युरिटी सोबत आपलं काही होतंय का त्यांना बोलून बघू. आपण त्यांच्यासोबत काही 2 शब्द बोललो, आपल्याला सोडतात का. आपण विनवणी केल्याच्या नंतर शेवटी आपल्याला मंदिरात सोडलं, पण फोटोला अलाउड नव्हतं म्हणून लांबूनच शूटिंग घेतलं. मित्रांनो, बाहेर आल्याच्या नंतर हे आपल्या चॅनलचं मेन टॉपिक दुर्मिळ माहिती. इथं पण काही जुने पिंड आणि विरगळ साईडला पडलेली होती. तर चला आपण परत मंदिराच्या साईडने मंदिराला एक वेढा घालून आपण बाहेर आलेलो आहोत. आणि आपण जाणार आहोत आता परत दुसऱ्या मंदिरामध्ये. आपण मारुतीरायाचं मंदिर आहे आणि आपण शेवटी निघालो आहोत. आपल्याला वनप्रस्थान करायचं आहे आणि निसर्ग पाहण्यासाठी आपण या ठिकाणाहून पुढे निघालेलो आहे. आता मित्र सोबत घेऊन आपण पुढे निघालो. पाऊस खूप झालेला असल्यामुळे चिखल होता खाली, चिखल तुडीतो आपण पुढे निघालेलो आहोत. आणि पुढे या असा सीन होता मित्रांनो.
खरं म्हणजे तिथं गेल्याच्या नंतरच कळतं काय फिलिंग येते तिथं. खतरनाक वाटतं मित्रांनो, तिथं एकदा जायला पाहिजे. आणि बीड जिल्ह्यात इतकं काही भारी बघायला असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, कारण मी पण पहिल्याच वेळेस गेलतो. तर खरंच खतरनाक आहे बघण्यासाठी. वाईल्ड लाईफमध्ये गेल्याने वाटतं. तिथं गेल्याच्या नंतर डिस्कवरी चॅनलमध्ये जसे सीन असतात ना, तसे सीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो. तर आम्ही पण आता एक एक पाऊल पुढं टाकीत निघालो होतो. आणि पाऊस आदल्या दिवशी थोडासा पाऊस झाल्यामुळं तिथं पाणी पण खूप जास्त आलेलं होतं. आणि हा असा सीन आहे मित्रांनो, खतरनाक वाटतंय. तिथं गेल्याचं मी तर घसरलोच होतो. आणि तिथून आता झाडामधून वाट काढीत आपल्याला जायचं आहे पुढं. तर आता आपण पुढं निघालो आहोत. मित्र पण आपले पुढं निघालेले आहेत. तर अशी रस्ता आपण काढीत आपण त्या धबधब्याच्या ठिकाणी जाणार आहोत. खरं तर रस्ता खूपच खडतर असल्यामुळं रस्ता काढीत जायची वेळ आली. पण आता जिद्द होती तिथं जायचंच, म्हणून आम्ही पण सगळे जिद्दीने पुढं निघालो. या जंगलामधून रस्ता काढीत पुढं चालत होतो. शेवटी काय, जंगल असल्यामुळं रस्ता थोडा खडतर असणारच, पण सवय आहे आपल्याला थोडंफार. हे तर सटकलंच होतं. तिथून पुढं जात आम्ही शेवटी जंगल पाहत व्हिडिओ पण बनवत होतो. आणि असा खडतर रस्त्यामध्ये मोबाईल व्यवस्थित धरता येत नसल्यामुळं, परंतु जंगल तर सगळं कॅप्चर मोबाईलमध्ये करायचं होतं, म्हणून आपण निघालेलो होतो. खरंच भारी सीन आहे मित्रांनो, इथं यायला पाहिजे बघायला एकदा पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यात पण भारी असतं, पण पावसाळ्यात त्यापेक्षाही भारी असतं. इथं असं सांगतात की इथं प्रभू श्रीरामाने बाण मारून ही दरी तयार केलेली आहे. इथं पाणी नव्हतं, म्हणून आता आपण पुढं पण जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत जिथं प्रभू श्रीरामाने बाण मारून पाणी काढलेलं आहे. आणि तो डोह आहे ज्याचा आणखी कोणाला अंत लागलेला नाही. हे असे जागोजागी आपले पर्यटक त्या ठिकाणी बसलेले होते. आणि वेळोवेळी मागं वळून मी आपले मित्र आले का, कुणी सटकून पडलंय का, याकडे मी पाहत होतो. खरं तर आपला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्याच गोष्टी दाखवायच्या म्हणल्याच्या नंतर थोडा मोठा व्हिडिओ झाला तरी काय हरकत आहे मित्रांनो, आहे का नाही पाहायला. जर आपण एवढी रिस्क घेऊन त्या ठिकाणी गेलो तुमच्यासाठी हे दाखवण्यासाठी, आणि तुम्ही जर नाही पाहिलं तर मग काय मजा आहे. की काही ना कसं फिरणं होत नाही, काही जात नाहीत. आपल्याच बीड जिल्ह्यातला असून सुद्धा काही बऱ्याच लोकांना हे माहीत नाही. आता एवढा खडतर रस्ता, हे जसं काय आपण एखाद्या फॉरेस्टमध्ये गेलोय, मोठ्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये, अशी फिलिंग त्या ठिकाणी येते मित्रांनो. खरंच बघण्यासारखं आहे. आणि पुढं तो पाहता या ठिकाणाहून आपण पुढं गेल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या डोळ्याचं पार न फिटेल असा नजारा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ पाहत राहा. आता काय थोडं फास्ट जाता येत नाही, रस्ताच खडतर असल्यामुळं थोडं दमाने जायला लागतंय. पण समजून घ्या मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी करतोय. एवढं जे आम्ही चालतोय ते फक्त तुमच्यासाठी करतोय. काय असतंय ना, काही गोष्टीतून एन्जॉय घेता समोरच्यांना पण काही देता आलं पाहिजे, या हेतूने आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे. खरंच बघण्यासारखा व्हिडिओ आहे मित्रांनो, बघत राहा तुम्ही. आणि या जंगलामध्ये आता हे सगळे पर्यटक, ते समोर दिसतंय का कसला नजारा आहे भयानक. त्या कोणता तो पिक्चर, बाहुबली मधल्यासारखा सीन आहे मित्रांनो, बाहुबली मधल्यासारखा तसलाच झरणा, तितकंच पाणी जबरदस्त पडतंय. एक तर आमच्यातला पठ्ठ्या तपश्चर्याच करायला बसला तिथं. मला इथून जाऊच वाटा नाही. कसं तरी बळच आणलं, म्हणलं भाया इथं नको बसू बाबा, इथं काही कामच नाही बसून, आपला संसार असतो, घरी चल. आणि खरं सांगू का मित्रांनो, हे दिसतं एवढं सुंदर, पण हे धोकादायक सुद्धा खूप असते. कारण इथून असं मागच्या 1-2 वर्षापूर्वी इथून बरेच 2-4 मुलांचा पडून, आपल्या पर्यटक मुलांचा मित्रांचा मृत्यू सुद्धा झाला. मी पण सटकलो होतो. इथं ही सिच्युएशन आहे की वल्याने इथं होतं शेवाळ, आणि शेवाळ झाल्यामुळं इथून सटकण्याची खूपच जास्त भीती असते. आता हे वर जे पाहत होता ना तुम्ही, आता तिथूनच ती मुलं सटकली होती. तर आपण परत वापस निघालो आहोत. वापस येताना रस्त्याने थोडंसं एन्जॉय घेऊ म्हणलं जंगलाचा, म्हणून दुसऱ्या वेगळ्या रस्त्याने आपण वापस येण्याचा
मार्ग धरलाय. तर वापस येताना सुद्धा आपण तुम्हाला हे जंगल थोडंसं फिरून दाखवणार आहोत. तर थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण बघण्याची पण मजा आहेच ना मित्रांनो, आहे का नाही. तर असं उड्या मारीत थोडंसं एन्जॉय घेता आम्ही परत वापस निघालो. आणि वापस पण त्याच रस्त्याने यायचं होतं, पण मित्र म्हणले नाही आपण वेगळ्या रस्त्याने जाऊ. मग थोडा वेगळा रस्ता आम्ही वापरला, तो पण तुम्हाला दाखवण्यासाठीच, नाही का. चला तर आपण परत वापस निघालेलो आहोत. रस्ता तोच आहे, थोडा वेगळा आहे. मी तर 2-3 वेळेस वाचलो बाबा सटकून पडता. काय तिथं गेल्याच्या नंतर थोडंसं तुम्ही पण लक्ष द्या मित्रांनो. काय आहे तिथं शेवाळं असते आणि जंगल म्हणल्याच्या नंतर वन्य प्राणी नाहीत एवढे जास्त काही, तेच साप बेप असतातच. त्यामुळे थोडं आपल्या जीवाकडं पायाकडं पण लक्ष द्यायचं. आणि तिथून आल्याच्या नंतर वर मंदिराकडे परत आलो आपण. तो समोर जो दिसतोय तो धबधबा पण पाऊस असल्याच्या नंतर खूपच जबरदस्त सीन असतो. तो असा वाटत असतो, हा ही क्लिप दुसऱ्याची आहे पण असा नजारा त्या ठिकाणी असतो. आता आपण वापस निघालेलो आहोत. वर चढत असताना खूपच हाप्या लागल्या, दम लागला, पण आता वर यायचं होतं. हा कंदमूळ, हे कोण म्हणतं कंदमूळ हे तळे मित्रांनो. कंदमूळ काय नाही, त्याला खात जाऊ नका. त्याला काही साखरेचं पाणी बिणी मारून बनवलेलं असते. शेवटी आता वर चढताना आमचा एक मित्र अशा रस्त्याने चढायला लागला. त्याला वाटलं रस्ताच, पण तिथून रस्ता नव्हता. लोक लागली आरडायला मोठ्याने, दगड त्यांच्या अंगावर पडते ह्या भीतीने लोक पण ओरडायला लागली. पण आम्हाला वाटलं रस्ता असताना आम्ही पण दोघं निघालो. परत वापस आलो दुसऱ्या रस्त्याने. परत याच रस्त्याने आम्ही वर येण्यासाठी निघालो मित्रांनो. काय आहे ना, तिथं गेल्याच्या नंतर विचित्र काही करायचं नसतं, पण केल्याशिवाय नाही आपण. आता वरून परत एक नजारा घेतला आपण, एक शॉट घेतला, असं दिसतोय मित्रांनो. खरंच शिड्या चढताना खतरनाक वाटते. ती फिलिंगच वेगळी मित्रांनो. इथं थोडं पुढं आल्याच्या नंतर हे जत्रेमध्ये थोडासा आनंद घेतला आणि आपण निघालो आता आपल्या घराकडं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, रामेश्वर सावताड्याचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.